अचलेश्वर मंदिराची कथा। चंद्रपूरचा गोंड राजा सूरज बल्लार सिंगानंतर त्याचा मुलगा खांडक्या बल्लार सिंग सन 1472 ते 1497 हा बल्लारपूरच्या गादीवर बसला। याच्या खापर पंजोबांनी शिरपूरवरून गादीचे स्थलांतर वर्धा नदीच्या काठावर असलेल्या बल्लारपूर या गावी केले। त्याची प्रकृती लहानपणापासूनच निकोप राहत नव्हती। त्याच्या अंगावर कुष्ठरोगासारखे फोड झाल्या असल्याने हा खांडक्या या नावाने संबोधला जाऊ लागला। या बल्लारपूरवरून 10-12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनोना या गावी तळ्याच्या पाठीत एक महाल व त्याला लागूनच विस्तीर्ण तलाव बांधला। वर्षातून काही महिने येथे वास्तव्याला राहत असे। त्याच्या पत्नीचे नाव हिरातानी। ही हुशार, चतुर व सुलक्षणी असल्याने राजाची प्रकृती चांगली व्हावी म्हणून बराच प्रयत्न केला, पण या कामी तिला यश मात्र आले नाही। तेव्हा तिने राजास शिकारीचा नाद लावला, त्यामुळे तो शिकारीच्या निमित्ताने जंगलात सर्वत्र फिरू लागला। एके दिवशी खांडक्या बल्लारसिंग शिकारीच्या निमित्ताने फिरत फिरत चंद्रपूरजवळ असलेल्या दाट जंगलात आला। ते दिवस ग्रीष्म ऋतूचे म्हणजे उन्हाळ्याचे असल्याने त्याला बरीच तृष्णा म्हणजे तहान लागली, परंतु जलाशय असलेले ठिकाण मात्र त्याला जल मिळाले नाही। मग माध्यान्ह पावते फिरूनही एक सुद्धा शिकार मिळाली नाही। त्याची तृष्णा वाढत गेल्याने तो व्याकुळ झाला। हा भाग म्हणजे दंडकारण्याच्या पूर्वीकाळी एक दंडक नावाचा राजा होऊन गेला। हा शिकारीच्या निमित्ताने फिरता येत असताना एका ऋषीच्या आश्रमात आला। आश्रमात ऋषींनी त्याला कन्या अरजा नावाची असून तिने अप्रतिम सौंदर्य पाहून या युवतीवर भागला व आपली कामेच्छा व्यक्त केली, परंतु तिने नकार दिल्यानंतर ही भावून घेतली व आपल्या सैन्यासह निघून गेला। तिचे वडील जेव्हा आश्रमात आले व तिची दशा पाहिली तेव्हा अंतर्ज्ञानाने ओळखून त्याला तू स्वतः नष्ट होऊन तुझे राज्य सौम्य वैभव नष्ट होईल व इथे दाट अरण्य निर्माण होईल असा शाप दिला। त्यामुळे हा भाग मनुष्य झाला, त्याचे राज्य व वैभव नष्ट झाले। त्यामुळे हा भाग दंडकारण्य या नावाने प्रसिद्ध झाला। अशा या दाट अरण्यात राजा खांडक्या बल्लारसिंगने पाण्याअभावी बरेच हाल झाले। राजा फिरत फिरत झरपट नदीजवळ आला। नदीत पाणी बिलकुल नव्हते। नदीच्या काठी फिरू लागला असता त्याला एका ठिकाणी नदीच्या काठावर लहानसे कुंड दिसले। ते कुंड साफ केले असता त्यात राजाला पाणी दिसून आले। कुंडातील पाणी पिऊन थोडे फोडाला व इतर अवयवाला लावून थोडी विश्रांती घेतली। नंतर राजा आपल्या सैन्यासहित राजधानीत परत आला। शिकारीच्या निमित्ताने अरण्यात फिरल्याने व थकल्याने राजा रात्री गाढ झोपी गेला। अशी झोप त्याला प्रकृती अस्वस्थ मुळे कधीच लागली नव्हती। रात्रीची निद्रा पूर्ण झाल्यानंतर सकाळी राजा उठला तेव्हा त्याच्या राणीने त्यास पाहिले, तेव्हा राजाचा चेहरा सुरेख व तेजस्वी दिसू लागला। शरीरावरील खांडके काही प्रमाणात नाहीसे झालेले दिसून आली। राणीला आश्चर्य वाटले। राणीने याबाबत विचारपूस केली। राजाने जंगलात घडलेली सत्यकथा सांगितली तेव्हा तेथील पाण्याचा गुण आहे असे समजून ते ठिकाण दाखविल्याबाबत राजा सूचित केले। राजा व राणी मिळून त्या ठिकाणी आले। जागा लवकर सापडली। राणी हिराईने ती जागा स्वच्छ केली तेव्हा एका खडकावर गायीचे 5 खुरे उमटलेले आढळली। त्यात थोडे थोडे पाणी साचलेले होते। त्यातून पाणी कितीही वेळा काढले तरी त्या खुरांची जागा पुन्हा पाण्याने भरीत असे। पुन्हा पुन्हा ही क्रिया केली तरी पाणी कमी होत नसे। तेव्हा ही जागा पवित्र असून त्यातील जल दैविक शक्तीचे पवित्र झालेले आहे असा राणीचा समज झाला। राजास तेथील पाण्याचे संपूर्ण स्नान घातले। नंतर राजा राणी राजधानीत परत आले। रात्री गाढ झोपेत असताना प्रत्यक्ष बडादेव म्हणजे भगवान महादेवाने दर्शन दिले। तेव्हा राजा समजून चुकला की हे ठिकाण म्हणजे महादेवाचे स्थान होय। तेव्हा गोरुक्षाच्या आकाराने प्राचीन कुंड पिंडीच्या आकारात असलेले खोदविले व त्या गोक्षूर कुंडाबद्दल प्रचलित असलेली दंतकथा लक्षात घेऊन त्या स्थानाचे नाव अचल ईश्वर अर्थात अचलेश्वर महादेव असे ठेवण्यात आले। तेथे लहानसे देऊळ बांधले। राजा नित्यनेमाने दर्शनात बल्लारपूरहून येऊ लागला। सदर स्थानाचे नाव अचल पडले। याबद्दल अभ्यासताना दुसरी कथा अशी पण आहे की चंद्रपूरच्या भूमीवर कृतयुगात लोकपूर नावाचे नगर वसलेले होते। येथे देवी महाकाली स्वयंभू प्रकट झाली।
देवी महाकालीला भूतनाथ नावाचा एक मुलगा होता. तो फारच वाकरे व उन्हाळ होता. तसेच त्याला देवस्त्रियांनी चेष्टा करण्याची अत्यंत वाईट खोड होती. एकदा झरपट नदीवर देवस्त्रिया आपली वस्त्रे धुण्याकरिता झरपट नदीवर आल्या होत्या. त्या आपली वस्त्रे धुत असताना भूतनाथाने त्याची खोडी करण्यास व चेष्टा करण्यास सुरुवात करून त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या देवस्त्रिया त्रासून गेल्या. त्यांनी महाकालीकडे तक्रार नोंदवली. तेव्हा देवीला अत्यंत क्रोध आला. याबाबतची वार्ता भूतनाथास कळताच तो मावशी रेणुका हिच्याकडे मातापुरास म्हणजे आत्ताचा आपला माहूरगड पडून गेला. काही दिवसानंतर तिचा राग शांत झाल्यावर देवी महाकाली मातापुरात गेली व मुलास समजून त्याला घेऊन चंद्रपुरात आली. काही दिवस भूतनाथ चांगला राहिला, परंतु जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना, त्याप्रमाणे पुन्हा त्याची खोड करण्याची प्रवृत्ती उफाडून वर येऊ लागली. या उद्दाम मृत्यूच्या देवस्त्रियांना पुन्हा त्रास जाणवू लागला. रेणुका देवी ही मातापूरहून भूतनाथ बरोबर आली होती. तिनेही त्याला समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या, परंतु पालट्या घडीवर पाणी. या सर्व तक्रारी जेव्हा महाकालीच्या कानावर गेल्या तेव्हा तिच्या अंगाचा तीळ पापड झाला, राग अनावर झाला. त्या रागाच्या भरात भूतनाथाला पकडले व झरपट नदीच्या काठी एक खड्डा खोदून त्याला जिवंत पुरले, म्हणजे त्याला तिथे अचल केले. जागेची ओळख राहावी म्हणून तिने त्या जागेवर 5 गोखूर चिन्हे उमटवली. तेथे साचून असलेली तीर्थाने खांडक्या बल्लारशाची आपली तृष्णा भागवली व ते तीर्थ आपल्या अंगास लावले. त्यामुळे त्याच्या अंगावर असलेले खांडके नाहीसे झाले. स्वप्नात त्यात भगवान शिवाने दर्शन दिले. तेव्हा हे भगवान महादेवाचे स्थान होय असे समजून त्याने खडगा पिंडीच्या आकारात शाळुंका खोदवून एक कुंड तयार केले. त्याचे भूतनाथ अचल करून ठेवले, म्हणून या ठिकाणाचे नाव अचलेश्वर महादेव असे ठेविले व त्यावर एक छोटेसे मंदिर निर्माण केले. राणी हिराईने आपल्या कार्यकाळात पूर्वीचे लहान मंदिर पाडून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने नवीन मंदिरे बांधले. सध्या आपण नास दिसत असलेले मंदिर हेच अचलेश्वर मंदिर, परंतु त्यावेळेस सभागृह बांधलेले नव्हते. त्याचे काम नंतरच्या काळात झाले. राणी हिराई हिने अचलेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या हडवयात म्हणजे राजपरिवाराच्या दफनभूमीत आपले पती राजा वीरसिंग याच्या स्मरणार्थ ही समाधी बांधली. या बांधणीचे स्वरूप मकबराच्या धर्तीचे असल्यामुळे या समाधीवरील मोगलकालीन वास्तुकलेचा प्रभाव स्पष्ट होतो. कोणत्याही राजाची इतकी भव्य समाधी आज महाराष्ट्रात आढळत नाही. या समाधीवरील कलाकृती व झरोखे हे वालुकामय दगडातील असले तरी ताजमहालातील झरोख्यांची आठवण करून देतात. या समाधीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राणीच्या किंवा आईच्या स्मरणार्थ बांधलेल्या समाधीची उदाहरणे इतिहास आढळतात, पण एका राणीने आपल्या पतीच्या स्मरणार्थ बांधलेल्या समाधीचे उदाहरण भारतात अपवादात्मक आहे. राजा बीरसिंग याच बिरसा असेही म्हणत असत. यास राणी हिराई नावाची पत्नी होती. तिला एकच मुलगी राजकुमारी मानकुवर नावाची असून तिचा विवाह देवगडच्या जमीनदार दुर्गशहा उर्फ दुर्गपाल याचबरोबर वयाच्या 4-5 वर्षी झाला असावा. मुलगा नव्हता, त्यामुळे राजाला वारसदार असावा या हेतूने राणी हिराईने दुसरे लग्न करण्याबाबत राजामागे लकडा लावला. तेव्हा राजा बीरसिंगने राणीच्या संमतीचे राजाचे दुसरे लग्न निश्चितच केले. दुसऱ्या पत्नीला नाव उपलब्ध नसून ती अवधीगड बाजगडच्या मडावी जमीनदाराची कन्या होती. विवाह राजाचा असल्याने मोठ्या समारंभाने लग्नाची वरात रस्त्याने निघाली असता राजाने जादूची काठी दाखवण्यास आपल्या शरीर संरक्षण म्हणजे बॉडीगार्ड हिरामन यास घातली, परंतु हिरामन ती पाहण्यास राजास काही देईना. तेव्हा राजा हा हिरामनला काही कटू शब्द बोलला असावा, त्यामुळे बॉडीगार्ड हिरामन यास वाईट वाटले. राजाची वरात आज कारागृह असलेल्या चंद्रपूरच्या राजवाड्यात आली. राजा राजवाड्याच्या पायऱ्या अर्थात सोमान चढत असताना बॉडीगार्ड हिरामनने पाठीमागे राहून आपल्या मॅनातून तलवार काढून राजा बीरसिंगास कंठस्थान घातले. नवी नवरी सोबत असल्याने धडा वेगळे झालेले शिर नव्या नवरीच्या अंगावरून खाली पडले. त्याचबरोबर राजवाड्यात हल्ला कल्लोळ माजला. दास दासी समारंभात असलेल्या स्त्रिया व पुरुष मंडळी सैरावरा पडू लागली. ही कठीण परिस्थिती पाहून भंडारा जिल्ह्यातील चिचगड जमीनदाराचा एक नातेवाईक नरसिंग ठाकूर हलबा
हा बीरशहा राजाजवळ 500 घोडस्वाराचा नायक होता. त्यामुळे मोठ्या शिफातीने आपल्या मान्यातून तलवार काढून कुणी हिरामन राजपूत याच्या जागीत शिरच्छेद केला. राजा बीरसिंगाची इहलोकची यात्रा 28व्या वर्षी संपली. राजाचा खून सुमारे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 1704च्या शेवटच्या हप्त्यात झाला असावा. तारीख निश्चित नसल्याने अंदाज व्यक्त केला आहे. राजा किशन सिंग हा आपल्या द्वितीय पत्नीचा मुलगा कालसिंग याने आपल्या आई व बहिणीसह धर्मांतर करून घेतल्यामुळे या धर्मांतराचा धक्का हृदय बसल्याने त्याची हृदयक्रिया बंद पडून 1696च्या जुलैमध्ये चंद्रपूर येथे कालवश झाला. याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राजकुंवर बीरसिंग हा सन 1696च्या ऑगस्टमध्ये चंद्रपूरच्या गादीवर बसला. यावेळी त्याचे वय 20 वर्ष होते. वजीर असदखानाच्या शिफारशीवरून त्याच्याकडून पेशकस म्हणजे खंडणी घेऊन चंद्रपूरच्या जमीनदाराचे फर्मान देण्यात यावा असाही आदेश दिला. हुकुमाप्रमाणे 1,500 मनसब, राजा ही पदवी, 1 हत्ती, वस्त्रे, खिलतीची व 1 खंजीर देण्यात आल्या होत्या. राजा बीरसिंगच्या मृत्यूमुळे राणी हिराईला अपार दुःख झाले, परंतु दैवगतीपुढे इलाज नव्हता. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक होते. त्यावेळी राणीचे वय सुमारे 22-23 वर्षाचे म्हणजे तरुण वय होते. राणी हिराई हिचा मुलगा नसल्याने राजाच्या मृत्यूनंतर कोणाला चंद्रपूरच्या गादीवर बसवावे याबाबत मंत्रिमंडळात खल सुरू झाला. राजसिंहानंतर स्त्रियांना वेगळ्या रूढीप्रमाणे बसण्याचा अधिकार नसावा, त्यामुळे वारसदार म्हणून मुलाची निवड केली. राणीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार आपल्याच कुळातील लहान मुलाला दत्तक घेण्याचा विचार करून चंदनखेडा येथे राहणारा चुलत दिराचा म्हणजे गोविंदशहाचा 3 वर्षाचा मुलगा दत्तक घेऊन त्याला गादीवर बसवण्याचे निश्चित केले.